महायुतीत साताऱ्याचा तिढा सोडवता सोडवता नाशिकचा गुंता मात्र वाढल्याचं दिसतंय। महायुतीच्या जागा वाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघ हा कळीचा मुद्दा ठरतोय। उमेदवारीच्या घोषणेला जेवढा विलंब होतोय तेवढाच उमेदवारीवरून तिढा आणि स्पर्धकही वाढतायत आणि याच स्पर्धेमध्ये आता छगन भुजबळ यांची एंट्री झाल्यानं उमेदवारीचे सस्पेन्स आणि घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता ही अधिक वाढली आहे। पाहूया। साताऱ्याचं सोडवलं तर नाशिकचं चावतंय। तिढा साताऱ्याचा सुटला, नाशिकचा वाढला। साताऱ्याच्या बदल्यात वादाचं तिकीट। निवडणुकीतील राजकीय रुसवे फुगवे म्हणजे तोकडी असलेली चादर असं म्हटलं जातं। कारण एक वाद झाकायला जावं तर दुसरा वाद उघडा पडतो। असंच काहीसं नाशिक आणि साताऱ्याबाबत महायुतीचंही झालंय। कारण साताऱ्याच्या उमेदवारीसाठी अजित पवार गट आग्रही असल्याने उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत 3 दिवस मुक्काम ठोकून तिकीट खेचून आणलं। मात्र त्या बदल्यात दादांच्या गटाला नाशिकची उमेदवारी दिल्याची चर्चा रंगली आणि अशातच एंट्री झाली ती छगन भुजबळ यांच्या नावाची। नाशिकच्या जागेची मागणी केली नसल्याचा दावा भुजबळ यांनी केला, तरी सातारच्या जागेच्या बदल्यात राष्ट्रवादीनं इतर ठिकाणी जागा मागितल्याच्या चर्चेला दुजोरा दिलाय। संजय शिरसाटांनी भुजबळांच्या मागणीला खो दिलाय। ही सीट नाशिकची आपण लढवायची की नाही, कार्यकर्त्यांचं काय मत आहे? कार्यकर्त्यांचं मत ही सीट आपण लढवली पाहिजे एवढं ठरलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्याच निशाणीवर, घड्याळ निशाणीवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही आम्ही नाशिकचे जो कोण उमेदवार ठरेल तो निवडणुकीला उभा राहणार आहे। नाही, नाशिकची जागा सोडू नये असा आमचा आग्रह आहेच। नाशिकची जागा ही जे 3 टर्म निवडून आलेले ज्यांना देणार आहेत त्यांनाही माहिती की नाशिकमध्ये अखेरला गोडसेंनी एक चांगलं काम केलेलं आहे, म्हणून ती जागा त्यांच्याकडे असावी असा कार्यकर्त्यांचा सुद्धा आग्रह आहे। भाजप आणि शिंदेच्या महायुतीत राष्ट्रवादीचा तिसरा भिडू आल्यामुळे तिकीट वाटपात वाटेकरी वाढणारच। मात्र भाजपमध्येही नाशिकच्या जागेवरून वादाची उकळी फुटली आहे। नाशिकच्या उमेदवारीसाठी हेमंत गोडसेंनी ठाण्यात धाव घेत थेट एकनाथ शिंदेच्या अंगणातच ठिय्या मारला, तर तिकडे देवयानी फरांदे यांनी तिकिटासाठी फडणवीसांच्या सागर बंगल्याचं दार ठोठावलं। पारंपरिक नाशिकची जागा ही शिवसेनेची आहे आणि गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेचे खासदार त्या ठिकाणी निवडून येत आहे आणि म्हणून आमच्या सर्वच शिवसैनिकांची आग्रही भूमिका आहे का ही जागा आपल्या शिवसेनेलाच कुठल्याही परिस्थितीमध्ये सुटायला पाहिजे। जागा सर्वजण मागतील, परंतु ज्यांची ताकद फील्डमध्ये आहे, त्यांच्या लोकप्रतिनिधी अधिक आहे, त्यांना मिळावी हा आमचा भारतीय जनता पार्टीचा आग्रह आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीच्या तिढ्यात छगन भुजबळ यांची एंट्री झाल्यानं उमेदवारीची स्पर्धा आणि सस्पेन्सही वाढला आहे। या आधीच्या 2 निवडणुकीत भुजबळ कुटुंबियांना धोबी पछाड देणाऱ्या हेमंत गोडसे यांनाच पुन्हा उमेदवारी द्यावी अशी भावना शिवसैनिकांची आहे। तर भाजपच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा भगवा फडकल्यानं यंदा उमेदवार भाजपचाच असावा असा दावा भाजपने केला आहे। या दोघांच्या भांडणात तिसऱ्या पक्षाचा लाभ होणार का आणि छगन भुजबळ यांना उमेदवारी मिळणार का याकडे मतदारसंघाचं लक्ष लागलंय। कॅमेरामॅन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।